कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती पसारा केलाय आदित्य सरांनी। ए, ते ठेव। दुसरं कोणीतरी सर्वण करेल आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा। मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय। आदित्य सर, जे काय बी झालं ते विसरून जा ना। काय विसरू? ते डोळे विसरू की तू केलेली माझी फसवणूक विसरू? आणि मुळात पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस। तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय। तुझ्यामुळे त्या मुलीला मी परत कधी भेटू शकेन की नाही मला ही माहिती नाही। आणि तुझ्या लेखी या गोष्टीची काही एक किंमत नसेल, पण माझ्या लेखी आहे। प्लीज तू जा इथे आणि पुन्हा माझ्या रूम मध्ये येत जाऊ नकोस। सर हे बघा, असं बोलू नका। माझं चुकलं आहे, मान्य आहे, मी लई मोठी चूक केली। मी खरं तर मी तिकडे यायलाच नको होतं। तुम्हाला एवढा त्रास होणार आहे माहित असतं ना, तर मी तिकडे आलेच नसते सर। अरे काय माहिती असतं तर म्हणजे काय का? मैत्रीण म्हणतेस ना तू स्वतःला माझी, मग मित्राचं मन ओळखता नाही आलं तुला? शत्रू सोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? पारू, मी नाही तुला माफ करू शकत। तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाही। सर हे बघा, असं काय बी बोलू नका। मी चुकले आहे। मला फक्त एकदा या येळेस माफ करा। माझं चुकलं सर, सॉरी। पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं। मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये। सर असं बोलू नका ना। हे बघा, माझ्या चुकीची मला शिक्षा द्या तुम्ही, पण असलं काय बी बोलू नका की माझं तोंड बघायचं नाही सर। पारू प्लीज गेट आउट। तुम्हाला माझं तोंड बघायचं नाही ना? नाही। ठीक आहे, मी जाईन इकडनं निघून, परत कधीच येणार नाही। ओके ठीक आहे, कधी जायचं ते सांग। माझ्यासाठी एवढं करायची काय बी गरज नाही। माझी मी गावाकडनं आले होते, माझी मी जाईन एकटी। आणि हा, तुम्ही किती बी वेळा पारू पारू म्हणून आवाज दिलात ना, तरी बी मी तुमच्या समोर परत कधीच येणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।